नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. वांगो वांगो स्वागत आहे. तुम्हाला तर माहितीच असेल आजचं पॉडकास्ट कोणावर असणार आहे, कारण मी थोड्या वेळापूर्वी कम्युनिटी टाकली होती. जर तुम्ही ती कम्युनिटी पाहिली नसेल तर एकदा पाहून घ्या. खूप मजेशीर कम्युनिटी आहे. मी कुठे जाते आणि तेव्हा मला अशा काही गोष्टी दिसतात तर मी लगेच कॅप्चर करून ठेवते, जेणेकरून आपल्याला थोडं हसता येईल, थोडं मजा मस्ती करता येईल नंतर त्या गोष्टी पोस्ट करून. त्याचं आपलं पॉडकास्ट असणार आहे युरोपची वांगेवाली आणि चण्या वांगो वांगो यांच्यावर. आज आम्ही खूप थकलो आहोत. आता आम्ही झोपतो लवकर, कारण आज खूप थकायला झालं आहे. सकाळपासून धावपळ. लग्नाचं घर म्हटलं की धावपळ तर होणारच. तर तेच सगळं चालू आहे. अजून बरीच कामं करायची आहेत. तर आज आम्ही खूप थकलो आहोत, सगळेच जण खूप थकलो आहोत. तर मी मम्मीला म्हटलं की आज आपण लवकर झोपूया. तर आता मी झोपतो. तर आता मी इथेच ब्लॉग एंड करते. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. अरे त्या दरवाजाला ग्रीस लाव, ग्रीस. जास्तच खरखर करायला लागलाय. ऑइलिंग कर त्याला. काळा निळा पण पडलाय. जरा बघ काय करायचं ते, नाहीतर बदलावा लागेल आता सायलेन्सर. तसं वांगो काय काम करताना तर दिसत नाही. नुसतं इकडे तिकडे भटकूनच थकलेली दिसते. नुसतं काहीतरी इकडे तिकडे चमचे हलवते आणि भांडी उचलून इकडे तिकडे ठेवते, स्वतःला वाढून घेते, त्याच्यातच थकते वाटतं. दाखवते तर अशी जसं काय हीच सगळी कामं करते, वर्माय हीच होणार आहे वाटतं. बहुतेक पुण्यवचनाला हीच बसेल. आणि त्याच्यावरून आठवलं, तो मोठा भाऊ काय बोलोजुबा केसरी आहे का? यांच्या घरात तर आहे ना, म्हणजे हे सगळे जे पण आहेत ब्लॉगर्स सो कॉल्ड, यांच्या घरामध्ये एक तरी माणूस असा असतोच बोलोजुबा केसरी. एक तर बोलोजुबा केसरी असतात, नाहीतर काय म्हशरीवाले असतात. आता काय यांच्याकडे तर दोन्ही आहेत, म्हशरी पण आहे आणि बोलोजुबा. आणि त्या हिच्याकडे पण, आपल्या घुशीकडे पण दोन्ही आहेत. म्हशरीवाली पण एक बाई आहे आणि बोलोजुबा केसरीवाला पण एक माणूस आहे. अरे तुमच्या घरच्यांना सुधरवा आधी, चालले दुनियेला सुधरवायला इन्फ्लुएन्सर. आता सगळं मी लग्नाचं ऑलरेडी करून घेतलेलं आहे. आता काही करायचं नाही आहे. ते पण काम ऑलरेडी झालेलं आहे. आणि फेरी आणि वेलाचे केसाचं पण मी सगळं ऑलरेडी केलेलं आहे. आता माझं फक्त माझ्या केसाचं थोडं ऑलरेडी नाही, म्हणजे थोडं करायचं आहे काम. तर ते बघूया आता कसं काय होणार आहे. मला ना काहीतरी स्पेशल करायचं आहे. जसं मी पुन्हा सांगते की मला काहीतरी वेगळा लुक करायचा आहे. खूप युनिक दिसायचं आहे मला लग्नामध्ये. तर मला खूपच काहीतरी असं छान करायचं आहे. एकदम छानपैकी तयार होणार आहे, कारण माझ्या भावाचं लग्न आहे. सो ऑब्व्हियसली मला खूप छान दिसायचं आहे, काहीतरी वेगळं दिसायचं आहे, काहीतरी वेगळं करायचं आहे. अगं बाई, जे करायचं ते कर, ठीक आहे. पण प्रत्येक व्हिडिओमध्ये मला काहीतरी वेगळं करायचं आहे, मला वेगळं काहीतरी करायचं आहे, मला युनिक काहीतरी करायचं आहे आणि मला वेगळं दिसायचं आहे. एक काम कर, तुला वेगळं दिसायचं आहे ना, ते चालबाजमध्ये ना ती आंटी होती ना, तिचा मेकअप कोणी केलेला तिला कॉन्टॅक्ट कर. अरे श्रीदेवी गेली वरती, ती श्रीदेवीला नाही म्हणते मी, पण तिला कसं कॉन्टॅक्ट करशील ना. पण मेकअप कोणतरी केला असेल ना, तो मेकअप आर्टिस्ट आहे का बघ आणि त्याला हायर कर. एकदम वेगळी दिसशील, युनिक. आज मी लावतेच फोटो तुझा, बघतो तो लुक कसा वाटतोय. आणि जरा आवर घाल स्वतःला. तुझं लग्न नाही आहे का करतेस? कंटाळा आला का चण्याचा? नाही ना. जिचं लग्न असेल ना ती पण तिथे एवढं बोलत नसेल, मला काहीतरी वेगळं करायचं आहे, मला काहीतरी वेगळं करायचं आहे, मला काहीतरी वेगळं करायचं आहे. आणि हिचं काय वेगळंच चाललंय. पता चला हीच नवरीच्या वरताण तयार झाली आहे. नवरी कुठली आणि नवरीची नंदूबाई कुठली हे लोकांना कळणारच नाही. एवढं पण ओव्हर करू नये ग बोंबले. जरा दमान घे. हां, वेगळ्या लुकवरून आठवलं, त्या मावशीला पण कॉन्टॅक्ट कर, ती तुला आयडिया देईल. तिच्यासाठी वेगळा लुक म्हणजे बेल्ट लावायचा. कुठली पण गोष्ट असेल त्याला बेल्ट लावायचा. तर तुला मग एक मस्त बेल्ट आणून देईल, मग तो घाल गळ्यात नाही म्हणजे सॉरी कमरेला लाव. मग एकदम वेगळा लुक तयार होईल. कारण मावशीचं तू बघशील ना तर काहीतरी लुक क्रिएट करते, तर कुठल्या पण कपड्यांवरती ती एक बेल्ट लावते. बेल्ट लावला की झाला वेगळा लुक तयार. जास्त टेन्शन नाही घ्यायचं. मावशी का पूछने का.
हर मर्ज की दवा है मौसी के पास. हां, बेल्ट पण आहे, कुठे बांधायचा तिथे बांधू शकतेस तू तो बेल्ट, आणि एकदम वेगळा लुक तयार होईल तुझा. आणि कसं पकडलं हा शाणे, आले मोठे. त्या दिवशी अनुजराव जेव्हा बहिणीकडे गेले, म्हणजे ही पण गेली होती, तेव्हा म्हणते कशी, भेटा भेटा बहिणीला भेटा, तुम्ही भेटणार नाही का बहिणीला, इतक्या वर्षांनी भेटताय, भेटा, गळा भेट करा. तर अनुजराव काय बोलले ऐकलं का तुम्ही मंडळी, ऐकलं का? मी ऐकलं. अनुजराव बोलले, अगं परवाच तर येऊन गेलो मी, परवा भेटून गेलो ना, मी भेटलोय तिला. अय्या म्हणजे अनुजराव ऑलरेडी सगळं काही सेटिंग करून गेले होते, सगळं काही. त्याच्याशिवाय बाबा आमची बोंबली पाऊल ठेवणार नाही. बहिणीला सगळी स्क्रिप्ट विप्ट रेडी करून दिली होती, बहिणीला दिली वाटतं चिरीमिरी, म्हणून बहीण रेडी झाली. नाहीतर लोक विचारतात ना सारखं, काय तू कधी भेटणार, तुझे भेटतच नाही, तुझ्या नंदा येत नाहीत, तुझ्या सासरची माणसं कोणीच येत नाही, हे ते. म्हणून ह्या वेळेला ना फुल प्लॅनिंगने आले होते हे. मग सांगितलं होतं की कसं काय बाबा, तुमची वहिनी येणार आहे तर तिचं कसं काय पाहुणचार वगैरे करायचा. अगं छोटीला पण दाखव ना, आम्हाला तुला पण बघायचं आहे. बघा सगळ्यांनी स्पॅम करून टाकायला पाहिजे की छोटीला दाखव, छोटी नणंद कुठे, तिला पण बघायचं आहे. हां, जसं वहिनीला विचारता ना तुम्ही की वहिनी का नाही आहे, त्या वहिनीचा तर एकदम, तिचा वहिनीची पण सेटिंग लावून ठेवली होती. मग वहिनीने जेवढे पैसे दिले होते इतनाच मिलेगा, म्हणून वहिनी फक्त एकदाच येऊन गेली. आता एकच कारण, परत तेच, बाळा त्रास देतं, सगळ्यांकडनं वधवून घेते. आयशीला पण खोटं बोलायला लावते. बाई बाबा, काय करावं लागतं देवा रे देवा. आणि त्या मला वाटतं त्या ज्या सासूबाई होत्या ना नंदेच्या, त्याच त्या महान सासूबाई जिने हिची आणि त्या मण्याची गाठ घालून दिली. कारण का, ती म्हणत होती नाही का, जेव्हा लग्नाची स्टोरी सांगितलं तेव्हा माझ्या नंदेच्या सासूबाईंनी स्थळ आणलं, ह्याच त्या सासूबाई. म्हणूनच एवढं प्रेम होतं चाललं होतं. मी तुमच्या मुलीसारखी आहे ना, मग लग्नाला आलंच पाहिजे, हा तुमच्या मुलासारखा आहे ना, मग लग्नाला आलंच पाहिजे. अगं तू त्यांच्या मुलीसारखी आहे, मग तुझा नवरा त्यांच्या मुलासारखा कसा गा? दोघं पण मुलगी आणि मुलगा असं, मग झाल्यावरती तुम्ही भाऊ बहीण व्हाल ना, काहीतरी जिवेला काही हाड काही बोलते गोडबोली. काय नाही तर नाही, त्या हाकडनं हे मात्र बरोबर शिकली गोड बोलायला. पण आत्ता हा एकदम अशी ना जिभेला धार आली आहे तिच्या, जास्ती शहाणी बनते. त्या हाकडे पण परत एकदा बघणार आहे मी, आणि बचना पण राहिली आहे. पण तू मात्र एकदम गोड बोलून लपेटायला बरी शिकलीस ग. 10 वेळा त्या गंगा आरतीला, गोदावरी आरतीला गेली तर 10 वेळा परत तेच. प्रसन्न वाटते ना, होय ना मम्मी, प्रसन्न वाटते ना, होय ना मम्मी, प्रसन्न वाटते ना. अगं वाटते प्रसन्न. बसकर चुप एकदम चुप, शडाप. हिला पण लागली बाधा, आहे ना मम्मी ची. आणि प्रत्येक वेळेला ना ड्रोन शॉट स्वतःवरच एंड झाला पाहिजे असं काय नाही आहे. ओके, आम्हाला कळलं, पटलं तुमच्याकडे ड्रोन आहे, उडवला ना बस झालं. स्वतःकडे प्रत्येक वेळेला स्वतःचा तोबाड दाखवून एंड करण्याची काही गरज नाही. सगळं तो व्ह्यू दाखवतात ना, त्याचं सगळं माती होऊन जाते. शेवटी तुमचा व्ह्यू बघायला लागतो आम्हाला. आणि म्हणे भाऊ, तुला ना अजून ट्रेनिंग घेण्याची गरज आहे, अजून जमत नाही आहे. हां, जरा अजून 4-5 व्हिडिओ लोकांचे कसं काय ड्रोन शॉट घेतात, प्रो लेवल ड्रोन शॉट. काय दाखवतेस तर, नुसतं उडवता तर कोणाला पण येतं, पण काय कॅप्चर करायचं, कसं एडिटिंग करायचं, ते काय तुझ्या घरातलं व्हिडिओ शूट नाही करत आहे की कुठे पण कॅमेरा मारला आणि माहिती आहे तसं नाही चालत. चांगले शॉर्ट्स कॅप्चर करायचे. आता बघ मी कसं कम्युनिटीला टाकते बघितलं ना, एकदम म्हणजे रेलेव्हंट आणि एकदम टू द पॉइंट गोष्टी, असं ह्याला म्हणतात. काही न दाखवता बरंच काही दाखवायचं, हे खरं नॅक आहे. नाही तर तुझं सगळं दाखवतो, म्हणजे तू नाही दुसऱ्यांचं दाखवतो, कुठे कॅमेरा माहिती आहे मला, तिथे मारतो, पण काय उपयोग नाही, काही उपयोग नाही. जे मुळात दाखवायचं ते दाखवतच नाही. आता त्या दिवशी ते बस्ता बांधायला गेल्या होत्या मायलेकी का पत्रिका छापायला, तेव्हा ती आई बिचारी एवढं म्हणजे तिला पाठमोरी येणे शूट केलं. पण एकदा तिला असं वाटलं नाही की आईला सांगावं की आई पदर घे पाठीवरून. म्हणजे
ठीक आहे, आपलं काय नाही, वयस्कर बाई आहे, असं काय घाणेरडी नजर किंवा असं काही प्रश्न नाही आहे. पण तुम्हाला एवढी लाखोनी लोक बघतात, तर कसं वाटतं ते? एवढ्या साध्या साध्या गोष्टी कशा नाही लक्षात येत तुमच्या? शेवटी तिच्या आईलाच लक्षात आलं, तेव्हा तिने मग पदर घेतला. पण ह्या मुलीला काय, तिचं तर नेहमीच आहे ना, नवरा तसंच शूट करतो, त्याच्यामुळे तिला त्याच्यात काहीच वावगं वाटत नाही. आणि 10 वेळा ते माहेरून सासरला येतात, सासरहून माहेराला, तरी पण एवढं उगाचच इमोशनल म्युझिक लावायचं काहीतरी, आजीच्या मांडीवर उड्या घ्यायच्या, आणि ही असेल आईकडे असेल, आईकडनं जात असेल तर ही आणि त्यात भरीसभर आईला मिठ्या का मारेल आणि काय काय करेल, आणि ते काहीतरी म्युझिक लावायचं आणि पब्लिकला येडा बनवायचा. अरे प्रत्येक वेळेला काय आहे तुमचं? दर 5 दिवसांनी इकडून तिकडे तळ्यात मळ्यात करत असता, अर्ध्या अर्ध्या 1-1 तासावर घरं तुमची, आणि त्याच्यामध्ये पण एवढी नाटकं. आणि काय ते एक व्हिडिओ तर असा टाकते, एकच एक गोष्ट घेते, त्याच्यावर अख्खा व्हिडिओ बनवते. हेअरकट तर हेअरकटच, म्हणजे इतकं त्या हेअरकट, म्हणजे त्या माणसाला ना, त्या सलूनवाल्याला ना, मला तर असं वाटतं, मी त्याच्या जागी राहून असं विचार करतो, ती किती ते सफोकेटिंग. जरा पण स्पेस नाही, जरा पण श्वास घ्यायला या नवरा बायकोने दिला नाही. हा एक चण्या कोळसे तिकडून लावून बसलाय व्हिडिओ कॅमेरा, म्हणजे मोबाईलवर शूट घेत होता, आणि ही एक मागून तिथून ह्याच्यावर कॅमेरावर शूट घेते. दोन्ही बाजूने, पुढून मागून, इकडून हा शूट करतोय, तिकडून ती शूट करते. अरे काय आहे, थोडंसं कळलं ना बाबा, तुम्ही केस कापायला आणले, ते काय कापलेले तर वाटलेच नाहीत शेवटी, पण व्लॉग मात्र लाखात गेला. बरं चाललंय. कसले मंद बघतायत रे बाबा. तुम्ही स्वतःच्या घरात कधी मुलाबाळांचे केस कापले नाहीत का? कधी बघितले नाहीत का? ह्यांचं काय आणि वेगळं काय, सोन्याचे केस आहेत का? 1-1 लाख केस कसे कापतात बघायला येतात पागल कुठचे. आणि ह्या बाईला ना प्रत्येक वेळेला ना कॉमेंट आल्यानंतर उपरती होते, मग त्याच्यानंतर बोलणार. आधी तर फालतू काहीतरी दाखवत असते, ते राहिलं बाजूलाच. म्हणजे इतकी चालबाज, इतकी चॅप्टर लोंबडी आहे ना ही बोंबली, की हिला माहिती असतं की असे प्रश्न येणार, म्हणून ते ना मुद्दामून ती राखून ठेवते काय काय गोष्टी, आणि मज्जा बघते नुसती लोकांची. आता तो पत्रिकेचा व्लॉग या बाईने बरोबर 3 तारखेला टाकला, आणि त्याच व्लॉगमध्ये तो पत्रिका बनवणारा म्हणतोय की 5-6 दिवस लागतील आणि 3 तारखेपर्यंत मी पत्रिका देईन. मग लोकांनी हा प्रश्न करणं एकदम ऑब्व्हियस होतं की जर हा व्लॉगच 3 तारखेचा आहे, म्हणजे तू टाकतेस आणि तो म्हणतोय की मी 3 तारखेला 4-5 दिवसांनी देईन, तर मग हा नक्की व्लॉग कुठल्या तारखेचा आहे? तो त्याच्यावर म्हणतोय की असं आहे तसं आहे, गडबडीमध्ये ना वेळ लागतोय, मी एका दिवशी 2-2 व्लॉग शूट करते, असं आहे तसं आहे. मग त्याचं सगळं एक्सप्लेनेशन दिलं. मग आधीच सांगायचं ना, मी तुला 1000 वेळा सांगितले. तर टाईम दाखवत बसते ना, आता गड्यात इतके वाजलेत, आता गड्यात तिथे वाजलेत, ते करण्यापेक्षा ना जुन्या दिवसाची नवीन सुरुवात असं म्हणून ना तारीख सांगत जा, ते जास्त बेटर होईल ना. लोकांना प्रश्न पडणार नाही, तुला काही खोटं बोललंय खरं बोललंय याचं एक्सप्लेनेशन द्यायची गरज लागणार. नको ते फालतू काहीतरी सांगत बसते, सांगायचं ते सांगत नाही. आणि दुसरी गोष्ट, एरवी तुला किती काही होऊ दे, मोठा पुरणपोळीचा स्वयंपाक आणि कसले कसले स्वयंपाक आणि काय काय त्या सगळे सण, तुला कितीही काही, म्हणजे तू अगदी तापात फणफणलेली असलीस ना तरी ते युरोपात साडी नेसतेस मोठी, आणि इकडे नाही ड्रेस घालून सवाष्ण पुसते. तेव्हा पण तुला माहिती होतं ना शाणे, माहिती होतं ना की कॉमेंट येणार. त्याच्यानंतर म्हणते माझ्या पायाला लागलं, मी पडले, मला असं झालं. हो का? मग ते पडली आणि असं झालं तसं झालंय म्हणता स्वतःच्या शॉपिंगला वरी गेलीस एवढा प्रवास करून, आणि तिकडे मस्त फिरत होतीस, तिथे मस्त बसलेलीस शॉपिंग करत आणि पैठण्या दाखवत. आत्ता कळलं ना, हीच तुमची रियालिटी आहे. इकडे आला ना, इकडे नाही तुम्हाला भारतभूमीचं किंवा काय ते म्हणतात एकदम मराठी बाणा, इकडे नाही जागृत होत, तर तिथे युरोपमध्ये ना उगाचच जागृत होतं, कारण तुमचं येडं पब्लिक आहे ना, त्याला खूप खुमखुमी आहे ना. ते लोक म्हणतात की तिथे जाऊन पण कशी काय आपली मराठी संस्कृती जपते,
तर ते ना त्यांना फार मोठं भूषण वाटतं ना, म्हणून तिकडे ना आडवे झाले तरी साड्या नेसून आडवे होतात या. आणि इथे नाही, इथे तर तुम्ही ऐकलं असेल आता बरेच दिवस डायलॉग पण नाही इकडे आल्यापासनं. छानपैकी आवरलं, मी छानपैकी हे केलं, छानपैकी मळून घेतलं, छानपैकी धुवून घेतलं, छानपैकी चिरून घेतलं. नाही, कारण इथे आल्यावर काहीच करत नाही, हात वर केलेत त्याच्यामुळे. आणि राहिला प्रश्न, काम करते अशी तोंडाने एकदम कोमेजून गेली, काही काम करत नाही. सूत्रों से पता चला है कि इनके सासू माँ के घर पे मेड है, इनकी सासू माँ खुद भी काम नहीं करती, तो इनका करने का तो सवाल ही नहीं उठता. समजलं का तुम्हाला मंडळी? मी फक्त चमचे हलवते आणि ब्रेकफास्ट बनवते, बाकी सगळं कामाला बाई आहे. आणि काही ते कामामुळे तोंडबिंड सडलेलं नाही, ते तसंच आहे, ती शकली ऐसी आहे. कलर गया तो पैसा वापिस. कुठे काय जाऊन खावं ते पण या लोकांना कळत नाही. या ओल्याला जाऊन सिझलर खात आहे, ते सुद्धा जैन हॉटेलमध्ये. अरे देवा, खरंच रे खरंच, पैसा क्लास नाही आणू शकत. काय ते नाव घेतलं, अगरबत्तीचा वास. आणि तुमच्यासाठी नाव घेते खास. एकतर अगरबत्तीचा वास नसतो ग बाई. जरा शाळेत जा रे तुम्ही सगळ्यांनी ना, एका शाळेत ॲडमिशन घ्या, तुम्हाला खरंच गरज आहे. सुवास असतो, सुगंध असतो, मावशीच्या भाषेत फ्राग्रान्स असतो, वास नसतो ग वासाडे. काय ते एक ड्रेस, म्हणजे इथे येऊन काय म्हणजे तुला एकदम काय गरीब झाल्यासारखं वाटतं का? काहीतरी एकदम गरिबीत आली आहेस असं वाटायला लागतं का? काय ड्रेसची चॉईस वगैरे सगळंच तुझं बदलून जातं, पूर्ण चेहरा मोहराच बदलून जातो. अगं बाई, भारतीय लोक ना, मला वाटतं जर ह्यांचं खरं रियालिटी काढलं ना, सगळ्यांनी आपापली खरंच असं प्रॉपर्टी पैसा अडका दाखवला ना, तर भारतासारखा श्रीमंत देश नसेल. त्याच्यामुळे ना असं भिकाऱ्यासारखं येऊन राहणं बंद कर. एवढी तर तिकडे आपली मोठी गुच्ची आणि प्राडा आणि त्याचं हे करत असते, मोठा शो ऑफ करत असते, आणि इकडे आल्यावरती काय होतं तुला? ड्रेसचं एक्सप्लेनेशन दिल्यानंतर लगेच चक्क बाईने दुसऱ्या दिवशी साडी नेसली, आणि ते सुद्धा एकदम जशी काय लग्नालाच तयार झाली, अशी एकदम काटा पदराची एकदम मस्त चकचकीत साडी. बाकी सगळ्या बायका अशा साध्याच, इवन हिची आई पण अशीच काहीतरी कुठली तरी कॉटनची साडी घेऊनच गेलेली. काय तर म्हणे हळदीचा बाजार. मी तर हे पहिल्यांदाच ऐकलं बाबा, बाजार करणं. बाजार काय असतं म्हणजे तुम्ही कसला बाजारच मांडून ठेवलाय यूट्यूबवरती, तर तेच आहे येडा बनवायचा बाजार. तर ते बरोबरच आहे, सगळ्या गोष्टींचा बाजारच करणार तुम्ही. हळदी कुंकू लुटणं वगैरे असे शब्द मी ऐकले होते, बाजार बाबा पहिल्यांदाच ऐकलं. पण असेल बाबा, ह्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या साईडचा शब्द असू शकतो. त्याच्याबद्दल आता मला काही बोलणं नाही तर मग उगाचच आजकाल छोट्या गोष्टींवरनं लोक हर्ट होतात. त्यामुळे असा शब्द असेल तर मला तो माहिती नव्हता, मला ते थोडं वियर्ड वाटलं म्हणून मी बोलली. मला कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. ते तर फुल ऑन कमाई झाली आहे बाबा. आता तुम्हाला ही दर 6 महिन्यांनी दर 4 महिन्यांनी इथे पडीक दिसली ना तरी नवल वाटून घेऊ नका, कारण इथे प्रमोशन्स मिळतात, व्ह्यूज एकदम धडाधड. म्हणजे ही हातात टमरेल घेऊन कुठे बाहेर निघाली ना तरी पण लोक बघतायत की ताईंनी कुठल्या ब्रँडचं टमरेल वापरलंय, ताई कुठे चाललंय टमरेल घेऊन, ताईंनी कुठले कपडे घातले टमरेल घेऊन जाताना. तर इकडे तर म्हणजे युरोपपेक्षा, म्हणजे युरोपची वांगो कशी काय इकडे काय करते, कशी राहते ते बघण्यात आहे ना लोकांना फारच इंटरेस्ट आहे. जशी काय मोठी क्वीन विक्टोरिया चालली आहे. प्रमोशन तर काय विचारूच नका. मला एक प्रश्न पडलाय, हे लोक येडे भक्तांना येडा बनवत असतात. 40 रुपयात साड्या, फक्त 40 रुपयात तुम्हाला इथे मिळतील सुंदर साड्या, आणि हे काय शरारे घरारे चनिया चोली, इकडे तुम्हाला लग्नाची शॉपिंग बस्ता इकडे बांधून मिळेल, असं तसं. मग स्वतः का ग बायांना, स्वतः का दुसरीकडे जाता आणि वर तोंड करून आणि सांगताय प्रमोशन नाही आहे म्हणून. हे प्रमोशन नाही आहे. प्रमोशन तर तुम्हाला माहितीच आहे कसं असतं. हे मी आमच्यासाठी शॉपिंग करायला आली आहे, मग दुसऱ्यांना ते कुठले आता बोलणार होते, आता बोलू नाही शकत मी, कारण उगाचच त्या दुसऱ्या ब्रँड्सना बोलून काही उपयोग नाही आहे. पण
तुम्ही पण जे ब्रँड्स ह्यांच्याकडे अप्रोच होतात, ब्रँड्स कसले काय ते सुरतची दुकानं जे पण आहेत कुठली पण, ही दुकानं जेव्हा यांच्याकडे अप्रोच होतात तेव्हा ते लोक एक गोष्ट लक्षात कसं नाही येत त्यांच्या, की हे लोक स्वतः शॉपिंगला तिथे येत नाहीत, स्वतः बाहेरून शॉपिंग करतात आणि दुसऱ्यांना सांगतात तुमच्याकडे यायला. दुसरे येतील का? आता मंदभक्तांचं मला माहिती नाही, मंदभक्त ते पण करू शकतात. ताई लिंक दे, दुकानाचं नाव, ॲड्रेस सांग. जसं आता तिचं ब्युटी पार्लरचं मावशीचं विचारत होते कुठे जाते, तसं हिला पण विचारतायत की कुठल्या ह्याच्यामध्ये हेअरकट केला. तसंच ह्या दुकानांचं पण मंदभक्त शोध घेत असतील आणि स्वतः त्याच्यामध्ये अडकत असतील. पण तुम्ही जर विचार केलात तर ह्या स्वतः का नाही बरं मग शॉपिंग करत तिथून? इतकंच जर चांगलं आहे तर दुसऱ्यांना सांगता ना तुम्ही. मग तुमच्या स्टँडर्डचं नाही आहे का? माझं तुमच्या स्टँडर्डचं नाही आहे तर मग इतरांचं स्टँडर्ड ठरवणारे आणि त्यांना उल्लू बनवणारे तुम्ही कोण? तुम्हाला कोणी हक्क दिला? माझं ओपन चॅलेंज आहे तुला. इतकंच आहे ना तर खाजमेरा फॅशन मधनं सगळा बस्ता बांध आणि स्वतःची पण साडी तिकडूनच घे खाजमेरामधनं. जे लोक खाजमेराचं प्रमोशन करतात ना, सगळ्यांनी तिकडूनच साड्या घेऊन दाखवा. आल्या मोठ्या शाण्या, लोकांना येडे बनवायचे धंदे. तर एकूणच आता वांगोची मज्जा चालू आहे सगळीकडून. एकदम छपाई चालू आहे, जोरदार छापते आहे. पण किती चिपडे आहेत ना हे लोक, किती चिपस्टर्स आहेत. म्हणजे खरंच मला दया येते ह्या लोकांची. म्हणजे हे लोक दाखवतात एक, पण शेवटी ना जसा माणूस असतो ना ते समोर येतच. आता तिने ते मॅकबुक दाखवलं, लगेच हिने आपला मॅकबुक बरोबर फोटो पोस्ट केला. माझ्याकडे पण आहे. आता याला जलसी म्हणावं की कॉम्पिटिशन म्हणावं की शो ऑफ म्हणावा की काय म्हणावं, ते तुमचं तुम्हीच ठरवा. आणि काय तो मोठा चेहरा आणि काय ते एकदम सुतकी चेहरा करून मॅकबुक घेऊन बसलीये. आरा. अगं बाई, एवढंच होतं ना तुला, तर तू मोबाईलवर करू शकते एडिटिंग. नाहीतर मावशीला विचारायचं. फक्त तिथे चोंबड्यासारखी कॉमेंट करायला गेली होतीस ना, त्याचे फालतू उद्योग करण्यापेक्षा कामाचं पण विचारायचं जरा. खुरपत्या करताना बरोबर आठवण येते एकमेकींची. मग कामाच्या वेळेला नाही येत. ती इतके वर्ष मोबाईलवरच एडिटिंग करत होती. तिला चांगलाच एक्सपिरियन्स आहे. तुला दिलं असतं एडिट करून, नाही तर शिकवलं तरी असतं. विचारायचं ना. नसते धंदे करत असतात, कामाचं काय नाही. आल्या मोठ्या मैत्रिणी म्हणे. चला तर मग मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटूया उद्याच्या भागात नवीन पॉडकास्ट सोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मासलामा.